नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, शिक्षण प्रसारक मंडळ वणीद्वारा संचालित लोकमान्य टिळक कनिष्ठ महाविद्यालय वणी व शिक्षण प्रसारक मंडळ कनिष्ठ महाविद्यालय वणी यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित ऑनलाईन वर्गात मी आनंद श्रीपाद नार्लावार विषय राज्यशास्त्र करिता आपलं पुनश्च एकदा स्वागत करिता। विद्यार्थी मित्रांनो, या पूर्वीच्या तासिकेमध्ये आपण भारताचे आशिया खंडातील देशांसोबत कसे संबंध आहेत, त्यापूर्वी आपण भारताचे त्याच्या शेजारील देशासोबत कसे संबंध आहे याची माहिती आपण पाहिली। त्यामध्ये आपण भारत पाकिस्तानचे संबंध कसे आहे, भारत नेपाळचे संबंध कसे आहे, भारत भूतानचे संबंध कसे आहे, भारत बांगलादेशचे संबंध कसे आहे, भारत म्यानमारचे संबंध कसे आहे, भारत श्रीलंकेचे संबंध कसे आहे, या सर्व शेजारील देशांच्या राज्यांसोबत भारताचे कसे संबंध आहेत याची माहिती आपण पाहिलेली आहे। त्यानंतर मागच्या तासिकेमध्ये विद्यार्थी मित्रांनो, आशिया खंडातील हा आहे आशिया खंड, या आशिया खंडातील देशांसोबत भारताचे कसे संबंध आहेत त्याची माहिती सुद्धा आपण यापूर्वीच्या तासिकेमध्ये पाहिलेली आहे। आशिया खंडातील पश्चिम आशियाई हा आहे कोणता आशिया? पश्चिम आशिया। विद्यार्थी मित्रांनो, मी तुम्हाला यापूर्वीच्या तासिकेमध्ये सांगितलं, कोणताही नकाशा आपल्या डोळ्यासमोर आल्यानंतर त्या नकाशाचं विभाजन हे दिशेनुसार करायचं असेल तर ही आहे उत्तर दिशा, ही आहे दक्षिण दिशा, ही आहे पूर्व दिशा आणि ही आहे पश्चिम दिशा। तर आपण आशिया खंडातील पश्चिम आशियाई देशांसोबत भारताचे कसे संबंध आहे याची माहिती यापूर्वीच्या तासिकेमध्ये पाहिलेली आहे। त्याबरोबरच भारताचे आग्नेय आशिया हा कोणता आहे? ही आहे पश्चिम पूर्व बाजू आणि ही आहे दक्षिण बाजू, याच्या मधात जी बाजू येते ती आहे आग्नेय आशिया, हा आहे आग्नेय आशिया। या आग्नेय आशियातील देशांसोबत सुद्धा भारताचे कसे संबंध आहेत याची माहिती आपण पाहिलेली आहे। पश्चिम आशियातील देशांसोबत हा आहे पश्चिम आशिया। या पश्चिम आशियातील देशासोबत कोणकोणत्या देशासोबत भारताचे संबंध आहेत त्याची महत्त्वपूर्ण त्यातील जे देश आहेत त्यामध्ये पाहत असताना आपण पाहिलं की भारत आणि इराणचे कसे संबंध आहे, भारत आणि सौदी अरेबियाचे कसे संबंध आहे, भारत आणि इस्रायलचे कसे संबंध आहे, भारत आणि या ठिकाणी आपण इराक सोबत कसे संबंध आहेत, या बाबीची माहिती आपण पश्चिम आशिया खंडामध्ये आपण पाहिलेली आहे। त्याबरोबरच इस्रायलमधील पॅलेस्टिनी मुक्ती संग्रामाशी भारताचे कसे संबंध आहेत याची माहिती सुद्धा आपण या ठिकाणी पाहिलेली आहे। म्हणजे भारताचे पश्चिम आशियातील देशांसोबत कसे संबंध आहे त्याची माहिती आपण यापूर्वीच्या तासिकेमध्ये पाहिलेली आहे। त्यानंतर आपण त्या तासिकेमध्ये भारतात आग्नेय आशिया, कोणत्या आशिया? आग्नेय आशियातील कोणत्या देशांसोबत भारताचे संबंध आहे ते सुद्धा आपण पाहिलेलं आहे। त्यामध्ये भारत आणि इंडोनेशियाचे संबंध कसे आहे, भारत आणि मलेशियाचे संबंध कसे आहे, भारत आणि सिंगापूरचे संबंध कसे आहे, भारत आणि थायलंड, भारत आणि व्हिएतनाम, भारत आणि जपान या आग्नेय आशियातील देशांसोबत भारताचे कसे संबंध आहे याची माहिती आपण यापूर्वीच्या तासिकेमध्ये पाहिलेली आहे। विद्यार्थी मित्रांनो, या तासिकेमध्ये आपण भारताचे आफ्रिका खंडातील देशांसोबत कसे संबंध आहेत याची माहिती आपण या तासिकेमध्ये पाहणार आहोत। या ठिकाणी हा जगाचा नकाशा आहे विद्यार्थी मित्रांनो, लक्षात घ्या। त्यामध्ये हा आहे आशिया खंड आणि हा आहे आफ्रिका खंड।
आशिया खंड आणि आफ्रिका खंडाबाबत साम्य जर आपल्या लक्षात आलं असेल तर युरोप खंडातील देशांनी या आशिया खंडातील आणि आफ्रिका खंडातील देशांवर अनेक वर्ष आपलं साम्राज्य गाजवलेलं आहे. जसं भारत इंग्रजांच्या गुलामगिरीत होता तसंच आफ्रिका खंडातील अनेक देश सुद्धा कुणाच्या गुलामगिरीत असलेले आपल्याला दिसून येतात, इंग्रजांच्या गुलामगिरीत असलेले आपल्याला दिसून येतात. आणि त्यामुळे दोघांचाही पारंपरिक इतिहास जो आहे तो सारखा आहे. दोघांचा म्हणजे कोणाचा, आफ्रिका खंडातील देशाचा आणि आशिया खंडातील देशांचा. आणि त्यामुळे आशिया खंडातील देशांच्या आणि आफ्रिका खंडातील देशांच्या मागण्या ह्या जवळपास सारख्या असलेल्या आपल्याला दिसून येतात. आणि त्यामुळे भारताने आफ्रिका खंडातील आपल्या बरोबरच स्वतंत्र झालेल्या अनेक देशांसोबत आपले संबंध प्रस्थापित केलेले आपल्याला दिसून येतात. स्वातंत्र्यानंतर भारतानं हा आहे आफ्रिका खंड, या आफ्रिका खंडातील देशांसोबत आपले चांगले संबंध प्रस्थापित केलेले आपल्याला दिसून येतात. त्याची माहिती आपण या तासिकेमध्ये पाहणार आहोत. विद्यार्थी मित्रांनो लक्षात घ्या, हा आहे आफ्रिका खंड. यामध्ये हे जे देश आहेत, दक्षिण आफ्रिका आहे, मोझॅम्बिक आहे, टांझानिया आहे, सोमालिया आहे, केनिया आहे, इथिओपिया आहे, येमेन आहे, त्यानंतर इजिप्त आहे, सुदान आहे, लिबिया आहे, चाड आहे, नायजेरिया आहे, हे सर्व देश हे आफ्रिका खंडातील देश असलेले आपल्याला दिसून येतात. आणि हे देश, आफ्रिका खंडातील देश हे भारताच्या बरोबरीनं स्वतंत्र झालेले आहे. आणि त्यामुळे भारत आणि आफ्रिका खंडामध्ये एक साम्य असलेलं आपल्याला दिसून येते. ते साम्य आहे इंग्रजांच्या म्हणजे वसाहतवादाला विरोध या दोन्ही देशामध्ये, म्हणजे आफ्रिका आणि आशिया खंडातील म्हणजेच भारत ज्या खंडात आहे त्या देशांमध्ये हे साम्य असलेलं आपल्याला दिसून येते. आणि त्यामुळे पारंपरिक सांस्कृतिक सलोखा आफ्रिका खंडातील देशांसोबत असलेला आपल्याला दिसून येतो. विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी लक्षात घ्या, 1950 आणि 1960च्या दशकात आफ्रिकेतील वसाहतवाद विरोधी आणि राष्ट्रीय स्वातंत्र्य चळवळी आणि तेथील भारतीय वंशाचे लोक हे भारताच्या आफ्रिका धोरणाचे लक्ष आहे. भारताला 1947 मध्ये स्वातंत्र्य मिळालं आणि त्यानंतर हळूहळू आफ्रिका खंडातील देशांना सुद्धा स्वातंत्र्य मिळायला सुरुवात झालेली आहे. 1950 ते 1960च्या दरम्यान आफ्रिका खंडातील देशांना स्वातंत्र्य मिळायला सुरुवात झाली आणि तिथल्या लोकांनी जे वसाहतवाद विरोधी आंदोलन उभारलं, म्हणजे राष्ट्रीय स्वातंत्र्य चळवळीसाठी स्वतःच्या देशाला स्वातंत्र्य मिळवण्यासाठी जे आंदोलन उभारलं, त्या आंदोलनाला भारतानं पाठिंबा दिलेला आपल्याला दिसून येतो. इतकंच नव्हे तर आफ्रिका खंडात भारतीय वंशाचे अनेक लोक अनेक वर्षापासून वास्तव्य करत असताना आपल्याला दिसून येतात. आणि त्यामुळे वसाहतवाद विरोधी धोरण आफ्रिका खंडातील त्यांच्या स्वातंत्र्य चळवळी आणि तिथे राहणारे भारतीय वंशाचे लोक हे भारताच्या आफ्रिका खंडासोबत असणाऱ्या परराष्ट्र धोरणाचे मध्यबिंदू किंवा लक्ष किंवा मुख्य उद्देश असलेला आपल्याला दिसून येतो. भारताने वंशवादी भेदभावाला विरोध केला. आफ्रिका खंडातील लोक हे कृष्णवर्णीय असलेले म्हणजे काळे लोक आपण ज्याला म्हणतो, आणि या काळ्या लोकांचा जगभरामध्ये विरोध केला जात असताना आपल्याला दिसून येतो. आणि या वंशवादी भेदभावाला भारताने सुद्धा काय केलेला आहे, विरोध केलेला आपल्याला दिसून येतो. आपण अमेरिकेत जर पाहिलं तर तिथे सुद्धा वर्णवाद आहे, इंग्लंडमध्ये पाहिलं तर तिथे सुद्धा वर्णवाद आहे,
आणि तसाच वर्णवाद हा आफ्रिका खंडामध्ये असलेला सुद्धा आपल्याला दिसून येतो आणि त्या वर्णवादाला गोरे लोक स्वतःला श्रेष्ठ समजतात आणि काळे लोकांना ते हीन लेखतात। या वर्णभेदाला भारतानं विरोध केलेला आपल्याला दिसून येतो। मनुष्य हा गोरा असो किंवा काळा असो, दोघांनाही सारखेच अधिकार मिळाले पाहिजे आणि दोघांचाही विकास झाला पाहिजे, अशा धोरणाला भारतानं पाठिंबा दिला आणि त्यामुळे आफ्रिका खंडात असणारे काळ्या लोकांना भारताबद्दल आपोआपच प्रेम निर्माण झालेला आपल्याला दिसून येते। भारताने आफ्रिका खंडात असणाऱ्या वंशवादी भेदभावाला विरोध केलेला आपल्याला दिसून येतो। हरारे येथे अलिप्तवादी चळवळीच्या शिखर परिषदेदरम्यान निर्माण केलेल्या आफ्रिका फंडाला या माध्यमातून मदत देखील केलेली आहे। हरारे या ठिकाणी जी अलिप्ततावादी चळवळीचं परिषद झाली, त्या परिषदेदरम्यान अलिप्ततावादी चळवळीमध्ये समाविष्ट झालेल्या देशांनी एक फंड उभा केला। त्या फंडाला आफ्रिका फंड असं म्हणतात आणि आफ्रिका खंडातील जे मागासलेले देश आहेत, त्या मागासलेल्या देशांच्या विकासासाठी या आफ्रिका फंडाचा उपयोग केला जाणार होता। या फंडाला सुद्धा भारतानं काय केलेली आहे, मदत केलेली आपल्याला दिसून येते। त्यानंतर भारत आणि आफ्रिका खंडातील देशांसोबत भारताचे चांगले संबंध निर्माण व्हावे याकरिता 2015 मध्ये भारत आणि आफ्रिका यांच्या दरम्यान नवी दिल्ली येथे एक शिखर परिषद झाली। त्या शिखर परिषदेचा लोगो तुमच्या पुस्तकामध्ये दिलेला आहे। या ठिकाणी पहा, हा आहे आफ्रिका खंड आणि हा आहे भारताचा नकाशा। या दोघांनाही एकत्रित आणून काय केलेलं आहे, आफ्रिका फोरम ची उभारणी भारतानं केलेली आहे आणि नवी दिल्ली या ठिकाणी 2015 मध्ये आफ्रिका खंडातील देशांचं आणि भारताच्या सरकारचं एक शिखर परिषद झाली। त्या शिखर परिषदेमध्ये आफ्रिका खंडातील देशांना भारताकडून कशा पद्धतीने मदत केल्या जाईल किंवा भारत आफ्रिका खंडातील देशांच्या विकासासाठी काय करेल यासाठी ही परिषद बोलावण्यात आली आणि या परिषदेला मोठ्या प्रमाणात पाठिंबा आफ्रिका खंडातील देशांकडून मिळालेला आपल्याला दिसून येतो आणि त्यामुळे सुद्धा आफ्रिका खंडातील देशांसोबत भारताचे चांगले संबंध प्रस्थापित झालेले आपल्याला दिसून येतात। या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो लक्षात घ्या की हा जो आफ्रिका खंड आहे, या आफ्रिका खंडात जे विविध देश आहेत, या विविध देशासोबत भारतानं आपले चांगले संबंध प्रस्थापित केलेला आहे। या आफ्रिका खंडातील देशांसोबतचा अभ्यास करत असताना आपल्याला प्रामुख्याने या 5 मुद्द्यांचा विचार आपल्याला या ठिकाणी करावा लागतो। प्रत्येक देशासोबत भारताचे कसे संबंध आहे याचा उहापोह या ठिकाणी करता येणार नाही, परंतु आफ्रिका खंडातील देशासोबत भारताने कसे संबंध मजबूत केले याचे 5 मुद्दे तुमच्या पुस्तकामध्ये विद्यार्थी मित्रांनो दिलेली आहे। आफ्रिका खंडामध्ये भारताला आपले व्यापार सांस्कृतिक क्षेत्र मजबूत करण्याकरिता मोठ्या प्रमाणात संधी भारताला असलेली आपल्याला दिसून येते। त्या भारताने आफ्रिकेसोबत जे आपले संबंध प्रस्थापित केले त्याचं रूपांतर या 5 मुद्द्यांमध्ये केलेलं आहे आणि भारताजवळ जी आफ्रिका खंडात आपला व्यापार वाढवण्याची जी संधी आहे, आपला विकास करण्याची जी संधी आहे, त्याचा सुद्धा उहापोह या 5 मुद्द्यांमध्ये असलेला आपल्याला दिसून येतो। विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी लक्षात घ्या, आफ्रिकेबरोबरील भारताच्या संबंधाचे अनेक मुद्दे आहेत आणि अनेक संधी सुद्धा आहेत। म्हणजे भारताचे जे आफ्रिकेसोबत संबंध आहेत त्याचे अनेक मुद्दे आहेत। त्या अनेक मुद्द्यांमध्ये संधी म्हणजे भारताला तिथे
आपले पाळेमुळे रोवायला चांगले वाव सुद्धा असलेली आपल्याला दिसून येते. त्याचं उदाहरण, त्याचं जे विश्लेषण आहे ते विश्लेषण या 5 मुद्द्यांमध्ये केलेले आहे. या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो लक्षात घ्या, 1990 नंतर बदललेल्या जागतिक व्यवस्थेत ऊर्जा सुरक्षेचा मुद्दा ऐरणीवर आलेला आहे. या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो हा मुद्दा तुमच्या नेहमी लक्षात आला असेल की 1990 नंतर जगामध्ये मोठ्या प्रमाणात बदल घडून आलेला आपल्याला दिसून येतो. 2 महाशक्ती गेली आणि एकच महाशक्ती जिवंत राहिली. आणि इतकंच नव्हे तर 1990 नंतर जागतिक व्यवस्थेमध्ये मोठ्या प्रमाणात बदल झालेला आपल्याला दिसून येतो. हे आपण आपल्या अभ्यासक्रमाच्या सुरुवातीपासूनच पाहिलेलं आहे. 1990 नंतर जागतिक व्यवस्थेत जो बदल झाला तो ऊर्जा सुरक्षेच्या क्षेत्रात सुद्धा बदल झालेला आपल्याला दिसून येतो. ऊर्जा सुरक्षा म्हणजे इंधनाची बचत आणि किंवा इंधनाची नवीन पद्धतीने निर्मिती करणे हा मुख्य मुद्दा असलेला आपल्याला दिसून येतो. म्हणजे ऊर्जामध्ये खनिज तेल आलं, ऊर्जामध्ये पॉवर स्टेशन्स आले, ऊर्जामध्ये औद्योगिक क्षेत्र आलं, ऊर्जामध्ये पॉवर प्लांट आले. म्हणजे इलेक्ट्रिसिटी, इंधन या सर्वांचा समावेश ऊर्जामध्ये होत असताना आपल्याला दिसून येतो. आणि जी नैसर्गिक ऊर्जा आहे, जी खनिज संपत्ती आहे त्यावर अवलंबून न राहता ऊर्जा निर्मितीसाठी नवीन क्षेत्र शोधण्याचा प्रयत्न भारतानं केलेला आपल्याला दिसून येतो. त्यामध्ये मग अणुऊर्जा असेल किंवा सोलर ऊर्जा असेल, या क्षेत्रामध्ये आज भारत काम करत असताना आपल्याला दिसून येतो. आणि ऊर्जा सुरक्षेचा मुद्दा ऐरणीवर आला. सध्या भारताच्या खनिज तेल आयातापैकी सुमारे 24% तेल आफ्रिकेतून येते. आपण खनिज तेल म्हणजे कोणतं? पेट्रोल, डिझेल, केरोसिन आहे. हे सर्व जे तेल आहे हे तेल आपण आपल्या इथे जी आयात होते त्यामध्ये 24% आयात ही कोणत्या देशातून येते? आफ्रिका खंडातील देशातून येत असताना आपल्याला दिसून येते. भारतीय तेल कंपन्यांनी आफ्रिकेतील तेल खाणींमध्ये मोठ्या प्रमाणात गुंतवणूक केलेली आहे. भारतीय तेल कंपन्या, त्यामध्ये भारत पेट्रोलियम आहे, इंडियन ऑइल आहे, ONGC आहे. ह्या ज्या भारतीय तेल कंपन्या आहे, या तेल कंपन्यांनी आपली गुंतवणूक कोणत्या? आफ्रिकेतील तेल खाणींमध्ये मोठ्या प्रमाणात आपली गुंतवणूक केलेली आहे. त्यामध्ये भारताची जी ONGC कंपनी आहे, ऑइल अँड नॅचरल गॅस कॉर्पोरेशन, ONGC म्हणजे ऑइल अँड नॅचरल गॅस कॉर्पोरेशन, ही जी भारत सरकारची कंपनी आहे त्या ONGC विदेश म्हणजे ONGC ची दुसरी जी शाखा आहे ती आहे विदेश. ही या ONGC विदेशनं आफ्रिकेतील सुदान आणि इजिप्तमध्ये आपलं काय केलेले आहे? प्लॅंट उभे केलेले आहे. आफ्रिकेतील कोणता राज्य म्हटलं? सुदान आणि हा आहे सुदान आणि इजिप्त आणि सुदानमध्ये कोणी आपले प्लॅंट उभे केलेले आहे? ONGC विदेश. ह्या भारत सरकारच्या कंपनीने या ठिकाणी खनिज तेलाच्या ज्या साठा आहे त्या तिथे जे औद्योगिक क्षेत्र आहे त्यामध्ये भारत सरकारनं ONGC विदेशच्या माध्यमातून गुंतवणूक केलेली आहे. कुठे कुठे? इजिप्त आणि सुदानमध्ये. त्यानंतर ONGC मित्तल एनर्जीची नायजेरियात गुंतवणूक आहे. नायजेरिया हा सुद्धा आफ्रिका खंडातील एक देश आहे. हा आहे नायजेरिया. म्हणजे ONGC विदेशनं इजिप्तमध्ये आणि सुदानमध्ये आपली गुंतवणूक केलेली आहे आणि ONGC मित्तलने नायजेरियामध्ये आपली गुंतवणूक केलेली आहे. ONGC मित्तल एनर्जी ची नायजेरियात गुंतवणूक आहे. तर रिलायन्स समूहाच्या नायजेरिया, अंगोला, चाड, कॅमेरून,
कांगो येथे वाटाघाटी चालू आहे. म्हणजे रिलायन्स इंडस्ट्री, भारताची रिलायन्स इंडस्ट्रीज तुम्हाला माहित आहे, रिलायन्स जिओ तुम्हाला माहित आहे, रिलायन्स एनर्जी तुम्हाला माहित आहे, रिलायन्सचे मोठमोठे पेट्रोल पंप आहे. तर भारतामध्ये रिलायन्स ही एक आपली मोठी कंपनी आहे. या रिलायन्स कंपनीने सुद्धा आता आफ्रिका खंडातील कोणत्या कोणत्या देशात, नायजेरिया, त्यानंतर कामारून, कांगो, चाड या देशांमध्ये, हे जे देश आहे चाड, सुदान या देशांमध्ये आता आपले प्लॅन्ट उभे करायला, नायजेरिया, अंगोला, चाड, कॅमेरून, कांगो येथे, हे सर्व देश तुम्ही तिथे जर शोधले आफ्रिका खंडामध्ये तर ते जवळजवळच असलेले आपल्याला दिसून येतात. इथे त्यांनी कोणी रिलायन्स समूहानं आपले उद्योगधंदे या राज्यांमध्ये उभे करायला सुरुवात केलेली आपल्याला दिसून येते. म्हणजे याचाच अर्थ असा होतो विद्यार्थी मित्रांनो की भारतातील कंपन्यांना आफ्रिका खंडामध्ये आपला व्यापार वाढवण्याची मोठ्या प्रमाणात संधी आफ्रिका खंडात उपलब्ध असलेली आपल्याला दिसून येते. आणि भारत सरकार बरोबरच भारतातील रिलायन्स सारख्या कंपन्या आज आफ्रिका खंडामध्ये मोठ्या प्रमाणात गुंतवणूक करत असताना आपल्याला दिसून येतात. त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो, भारतीय उद्योग क्षेत्राने आता आफ्रिकेत रस घ्यायला सुरुवात केलेली आहे. मी तुम्हाला आता सांगितलं की भारताच्या उद्योग जगताला आफ्रिका खंडामध्ये मोठ्या प्रमाणात काय असलेलं दिसून येते, संधी असलेली आपल्याला दिसून येते. आणि त्यामुळे भारतातील उद्योगांनी सुद्धा, म्हणजे उद्योग क्षेत्रानं सुद्धा आता आफ्रिका खंडात रस घेत असताना आपल्याला दिसून येते. ते आफ्रिकेतील विकसनशील देशांना तंत्रज्ञान आणि इतर मदत देण्याची शक्यता आहे. म्हणजे आफ्रिका खंडातील हे जे देश आहे, सुदान आहे, इजिप्त आहे, नायजेरिया आहे, यासारखे जे विकसनशील देश आहे, या देशांना काय पुरवण्याचं काम, भारतीय उद्योगांकडून तंत्रज्ञान पुरवण्याचं काम आणि आर्थिक मदत सुद्धा देण्याचं काम भारतीय उद्योग क्षेत्रानं सुरू केलेलं आपल्याला दिसून येते. त्यानंतर पूर्व आणि दक्षिण आफ्रिका देशात मिळून भारतीय वंशाचे सुमारे 2 कोटी लोक राहतात. विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी लक्षात घ्या, हे आहे दक्षिण आफ्रिका. या दक्षिण आफ्रिकेमध्ये आणि पूर्व आफ्रिका, हे आहे पूर्व आफ्रिका. म्हणजे नायजेरिया, कॅमेरून, कांगो हे जे देश आहे हे पूर्व आफ्रिकेमध्ये येतात. पश्चिम आफ्रिकेमध्ये येतात. पूर्व आफ्रिका कोणता आहे मग? हा आहे पूर्व आफ्रिका. यामध्ये सोमालिया, केनिया, टांझानिया, मोझांबिक, दक्षिण आफ्रिका यासारख्या देशांमध्ये जे भारतापासून जवळ पडतात. पुन्हा आपण मागे जर गेलो तर लक्षात येईल, हा आहे पूर्व आफ्रिका. आणि इथून जर आपण भारताचं जर क्षेत्र जर पाहिलं तर भारतापासून समुद्र मार्गाने हे क्षेत्र, आफ्रिका खंडातील हे क्षेत्र जवळ असलेलं आपल्याला दिसून येते. आणि त्यामुळे भारतातील उद्योगांनी या पूर्व आफ्रिकन क्षेत्रामध्ये मोठ्या प्रमाणात आणि या दक्षिण आफ्रिकी क्षेत्रामध्ये मोठ्या प्रमाणात गुंतवणूक केलेली आहे. आणि या क्षेत्रामध्ये भारताचे जवळजवळ 2 कोटी लोक राहत असताना आपल्याला दिसून येतात. भारताने आता त्यांच्याकडे अधिक सकारात्मक दृष्टीने पाहायला सुरुवात केली आहे. म्हणजे भारतानं आता या पूर्व आणि दक्षिण आफ्रिकन देशांना कडे जास्त लक्ष द्यायला सुरुवात केलेली आहे, सकारात्मक दृष्टीने पाहायला सुरुवात केलेली आहे. हिंदी महासागरातील सुरक्षा हा भारतासाठी कळीचा मुद्दा आहे. मी तुम्हाला विद्यार्थी मित्रांनो आताच नकाशा दाखवला. त्या नकाशामध्ये पहा, हा आहे भारत आणि हा आहे आफ्रिका आणि हा जो निळ्या रंगाचा भाग आहे हा आहे हिंदी महासागर. आणि या हिंदी महासागरामध्ये
मोठ्या प्रमाणात जहाजांची रेलचेल असलेली आपल्याला दिसून येते. आता या हिंदी महासागरातील क्षेत्रामध्ये भारत आणि या आफ्रिकन देशांनी लक्ष द्यायला सुरुवात केलेली आपल्याला दिसून येते. या हिंदी महासागरातील जी जहाजाची ये-जा होते त्यांचा सुरक्षा हा भारतासाठी कळीचा मुद्दा आहे. आपण काल पाहत असताना पाहिलं की महासागरामध्ये ज्या चोऱ्या होतात, जहाजावर जे दरोडे टाकल्या जातात त्याला चाचेगिरी असं म्हणतात. या चाचेगिरीवर नियंत्रण मिळवणे हे आफ्रिका खंडातील आणि भारतासाठी या हिंदी महासागरात सुरक्षेचा मुद्दा हा कळीचा मुद्दा बनलेला आपल्याला दिसून येतो. भारताच्या या सामरिक दृष्टिकोनात सोमालियापासून दक्षिण आफ्रिकेपर्यंतचे सर्व देश येतात. मी तुम्हाला आता सांगितलं विद्यार्थी मित्रांनो, हा आहे सोमालिया आणि हा आहे दक्षिण आफ्रिका. मग याच्या मधात कोणते कोणते देश आहे? केनिया आहे, टांझानिया आहे, मोझाम्बिक आहे आणि दक्षिण आफ्रिका आहे. हे सर्व देश आणि त्याच्यानंतर या ठिकाणी असणारा भारत, इथून इथपर्यंत जो समुद्र आहे या समुद्रामध्ये जी जहाजांची ये-जा होते आणि त्याच्यावर जे दरोडे टाकत चाचेगिरी चालते त्यावर नियंत्रण मिळवण्यासाठी या देशांसोबत भारतानं करार करून या हिंदी महासागरातील क्षेत्राला आपलं लक्ष बनवलेलं आपल्याला दिसून येते. हिंदी महासागरातील सुरक्षा हा भारतासाठी कळीचा मुद्दा आलेला आहे. भारत या सामरिक दृष्टिकोनातून सोमालियापासून दक्षिण आफ्रिका, सामरिक दृष्टिकोन म्हणजे काय विद्यार्थी मित्रांनो, की दक्षिण आफ्रिकेतील हे देश आणि भारत हे सर्वजण मिळून काय करतील, सोमालियापासून तर दक्षिण आफ्रिकेपर्यंतचे जे सर्व देश आहेत ते देश आणि भारत हे मिळून हिंदी महासागरात होणारे जी चाचेगिरी आहे, चाचेगिरीच्या ज्या वाढत्या घटना आहेत त्या घटनांवर आणि दहशतवादावर नियंत्रण मिळवण्याचा प्रयत्न करतील. त्याला कोणता दृष्टिकोन म्हटलेला आहे? सामरिक दृष्टिकोन असं म्हटलेलं आहे. या ठिकाणी लक्षात घ्या, भारतातील अग्रण्य सैनिकी प्रशिक्षण संस्था, भारतामध्ये जसं तेलामध्ये आफ्रिका खंडातील गुंतवणूक आहे, महासागर क्षेत्रात आफ्रिका खंडातील गुंतवणूक आहे, महासागरामध्ये सुद्धा भारत आणि आफ्रिका खंडातील देशांनी सुरक्षेच्या दृष्टिकोनातून महत्त्वपूर्ण पाऊल उचललेलं आहे. औद्योगिक क्षेत्रात सुद्धा भारत आणि आफ्रिका खंडामध्ये मोठ्या प्रमाणात वाटाघाटी सुरू आहे आणि मोठमोठे उद्योगधंदे आफ्रिका खंडात भारताकडून उभे केल्या जात आहे. त्याच पद्धतीनं संरक्षण क्षेत्रात सुद्धा आफ्रिकेला भारताकडून मोठ्या प्रमाणात मदत केल्या जात असताना आपल्याला दिसून येते. तर भारतातील ज्या अग्रण्य सैनिकी प्रशिक्षण संस्था आहे तिथे या सैनिकी प्रशिक्षण संस्था ह्या आफ्रिका खंडातील देशांचं महत्त्वपूर्ण आकर्षणाचं स्थान आहे. म्हणजे काय आहे, आफ्रिका खंडातील जे देश आहे त्या देशातील अनेक विद्यार्थी भारताच्या अनेक सैनिकी संस्थांमध्ये प्रशिक्षण घेत असताना आपल्याला दिसून येतात. त्यामध्ये पुण्यातील राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनी, ज्याला आम्ही NDA म्हणतो, पुण्यातील NDA म्हणजे राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनी येथील सुदान ब्लॉक, म्हणजे पुण्यातील ही राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनी ही काय आहे, सैनिकी प्रशिक्षण संस्था आहे. या सैनिकी प्रशिक्षण संस्थेमध्ये जे विद्यार्थ्यांचे हॉस्टेल आहेत त्या हॉस्टेलमध्ये सुदान ब्लॉक म्हणजे आफ्रिका खंडातील जे सुदान प्रांतातून जे लोक येतात सैनिकी प्रशिक्षण घेण्याकरिता ते लोक या सुदान ब्लॉक नावाच्या इमारतीमध्ये ते राहतात आणि भारत आणि सुदान यांच्या सहकार्याचे ते प्रतीक आहे. विद्यार्थी मित्रांनो, सुदान हा प्रांत कुठे आहे पाहिला का तुम्ही? हा आहे सुदान. या प्रांतातून सैनिकी प्रशिक्षण आफ्रिका खंडातील या राज्यातून सैनिकी प्रशिक्षण घेण्यासाठी अनेक विद्यार्थी भारताच्या पुणे या ठिकाणी
NDA मध्ये म्हणजे राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनीमध्ये सैनिकी प्रशिक्षण घेण्याकरिता येत असताना आपल्याला दिसून येतात। आणि त्या ठिकाणी त्या विद्यार्थ्यांना राहण्याकरिता सुदान ब्लॉक नावाची इमारत सुद्धा भारत आणि सुदानच्या सहकार्यानं उभी करण्यात आलेली आहे। आणि या सुदान ब्लॉक मध्ये या आफ्रिका खंडातून येणारे विद्यार्थी या सुदान ब्लॉक मध्ये राहत असताना आपल्याला दिसून येतात। केवळ पुण्याच्या NDA म्हणजे राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनी मध्येच सैनिकी प्रशिक्षण घेत आहे असे नाही, तर देहरादूनची इंडियन मिलिटरी अकादमी, देहरादून ही उत्तराखंडामध्ये असणारी सैनिकी प्रशिक्षण संस्था आहे भारत सरकारची, तिथे सुद्धा मिलिटरी अकॅडमी आहे, तिथे सुद्धा आफ्रिका खंडातील अनेक विद्यार्थी असलेले आपल्याला दिसून येतात। त्याबरोबरच वेलिंग्टन येथील स्टाफ कॉलेज या इमारतीमध्ये सुद्धा आफ्रिका खंडातील लोक भारताकडून सैनिकी प्रशिक्षण घेत असताना आपल्याला दिसून येतात। म्हणजेच आफ्रिकेबरोबरचे संबंध आमचे औद्योगिक क्षेत्रातील आहे, खनिज क्षेत्रातही आहे, ऊर्जा क्षेत्रातही आहे, संरक्षण क्षेत्रातही आहे आणि हिंदी महासागरातील सुरक्षा क्षेत्रात सुद्धा भारत आणि आफ्रिका खंडातील देश एकमेकांना सहकार्य करत असताना आपल्याला दिसून येतात। आणि त्यामुळे भारत आणि आफ्रिका खंडातील देशांचे संबंध भारताबरोबर अतिशय मैत्रीपूर्ण आणि जवळचे असलेले आपल्याला दिसून येतात। विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी आपली ही तासिका संपलेली आहे। तेव्हा या तासिकेचा जो गृहपाठ आहे तो गृहपाठ आपण लिहिला पाहिजे। तो गृहपाठ आहे, पहिला प्रश्न आहे गृहपाठाचा, भारत व आफ्रिका शिखर परिषद कोणत्या वर्षी झाली? भारत व आफ्रिका शिखर परिषद कोणत्या वर्षी झाली? विद्यार्थी मित्रांनो, या तासिकेमध्ये या प्रश्नाचं उत्तर मी तुम्हाला सांगितलेलं आहे। गृहपाठातील सर्व प्रश्न हे या तासिकेवरच विचारलेले असतात, तेव्हा गृहपाठ सोडवत असताना ही तासिका पहा किंवा आपल्या पाठ्यपुस्तकातून सुद्धा आपण ते सोडवू शकता। भारत व आफ्रिका यांच्यातील शिखर परिषद कोणत्या वर्षी झाली? दुसरा प्रश्न लिहा, आफ्रिका खंडातील कोणत्या देशासोबत भारताचे चांगले संबंध आहे? जवळजवळ 10 देशांची नावं मी तुम्हाला सांगितली आफ्रिका खंडातील। त्या कोणते देश आहे, त्या देशांसोबत भारताचे कसे संबंध आहे, त्या देशांची नावं तुम्हाला या ठिकाणी लिहायची आहे। आफ्रिकन देशात गुंतवणूक करणाऱ्या भारतीय कंपन्या कोणत्या? आफ्रिकन देशात गुंतवणूक करणाऱ्या भारतीय कंपन्या कोणत्या? याची नावं सुद्धा मी तुम्हाला या तासिकेमध्ये सांगितलेली आहेत। हिंदी महासागर क्षेत्र भारतासाठी का महत्त्वाचे आहे? हिंदी महासागर क्षेत्र भारतासाठी का महत्त्वाचे आहे? त्यानंतर कोणकोणत्या क्षेत्रात आफ्रिकन विद्यार्थी भारतात शिक्षण घेतात? कोणत्या क्षेत्रात आफ्रिकन विद्यार्थी भारतात शिक्षण घेतात? विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी आपली ही तासिका संपलेली आहे। तेव्हा या तासिकेबाबत कोणती अडचण असल्यास तुम्ही माझ्या वैयक्तिक मोबाईल नंबरवर संपर्क साधू शकता। माझा वैयक्तिक मोबाईल नंबर आहे 9922778804। धन्यवाद विद्यार्थी मित्रांनो, घरी राहा, सुरक्षित राहा, कोरोनापासून दूर राहा। धन्यवाद।